नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो. हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्ण कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, आज आपण कलिंगड या पिकावर येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या रोगकिडी आहेत तर त्यांचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण कसं करायचं याविषयी बोलणार आहोत. आणि याविषयी बोलण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, जिल्हा रायगड येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर पुष्पा पाटील मॅडमना. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम, आता आपण बोलणार आहोत ते कलिंगड पिकावर. म्हणजे कलिंगड हे आता बघतो आपण की बरेच शेतकरी या पिकाची लागवड करतात आणि त्यातनं त्यांना चांगलं उत्पादन मिळतं आणि उत्पन्नाचा एक चांगला स्रोत म्हणून सुद्धा हे पीक बऱ्याच ठिकाणी आपण घेतल्याचं बघतोय. आता मॅडम, पहिल्यांदाच असं सांगा की कलिंगड हे पीक जे आहे तर त्याची जी सध्याची जी स्थिती आहे काय सांगाल तुम्ही? सध्या हे आपल्या कोकण भागांचा विचार केल्यास कलिंगडाची आता म्हणजे ऑक्टोबरपासनं लागवड सुरू आहे. ती साधारणतः फेब्रुवारीपर्यंत चालते आहे. आणि आपण जरी म्हटलं की आधी या कलिंगडाचं क्षेत्र फार कमी होतं, पण दिवसेंदिवस लवकर येणारं 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे पीक येतं. त्यामुळे मोठं प्रमाण आपल्या कोकणामध्ये आता साधारणतः वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे ह्या पिकावर बऱ्यापैकी किडी आणि रोगांचा पण प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. जर आपण किडी आणि रोगांचं जर आपण प्रॉपर नियंत्रण केलं नाही किंवा त्यावर आपण काळजी घेतली नाही तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपण विशेष नियोजन केलं पाहिजे. बरोबर. लागवडीपासून ते काढणीपर्यंत ते खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. बरोबर. आता मॅडम, आज आपण बोलणार आहोत ते कलिंगड पिकावर येणारे जे रोग आणि किडी आहेत तर प्रामुख्याने कोणकोणते रोग हे कलिंगड पिकावर दिसून येतात? कलिंगडावर प्रामुख्याने आणि सातत्याने जो आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे मर रोग आहे. दुसरा म्हणजे रोप कोलमडून पडतात. शेंडेमर एक अतिशय महत्वाचा रोग आहे. आपण याविषयी बोलूया. एक कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया. नमस्कार, हॅलो शंका समाधान. नमस्कार, मी आशिष समर्थ बोलतोय, तालुका वाडा, जिल्हा पालघर. हो, बोला. हिवाळ्यामध्ये कलिंगड पिकांचं जेव्हा आपण घेतो त्यावेळेला फळधारणा करायच्या वेळेला सेटिंग महत्वाची असते. तर नेमकी सेटिंग कशी पकडावी, कारण की फळं तर त्याला धरतात, पण कुठली फळं धरावी कुठली न धरावी याबाबत जरा माहिती मिळू शकेल का? आता सध्या कलिंगड फुलावर आहे, बरोबर, फ्लॉवरिंग आलेलं आहे आणि बारीक बारीक कलिंगड मला वाटतं लागलेले असणार आहेत. तर थोडीशी कळीसारखी आली आहे. हा, कळीसारखी आली आहे. तर याच्यावर काय होतं की फलधारणा चांगली व्हावी म्हणून आपल्याला पाण्याची तर नियोजन करायला लागतं. जास्त प्रमाणात पाणी देऊ नये, कारण आता थंडी आहे सध्या. आणि त्याच्याशिवाय आपल्या इकडच्या जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता आहे, त्याशिवाय कॅल्शियमची सुद्धा कमतरता आहे. तर त्या दृष्टीने आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचं सुद्धा प्रमाण म्हणजे ते फलधारणा वाढण्यासाठी त्याच्यासोबतच आपण जी खत व्यवस्थापन आहे, शक्यतोवर आपण सांगतो की कलिंगडाला 50-25 हे जे नत्र, स्फुरद, पालश हे खतं आहे हे पण देणं फार गरजेचं आहे. पण खतं देताना आपण विशेष म्हणजे बघा, तुम्ही बेसल डोस दिला असेल लागवडीच्या वेळेस जेव्हा आपण लावणी करतो तेव्हा काय करायचं की 50 जो नत्र सांगतो आपण त्याचा 50% म्हणजे 50% आपण नत्र त्यावेळेला द्यायचं आणि स्फुरद पण 50% म्हणजे 25 सांगितलं तर त्याचा अर्धा, आणि पालाश सुद्धा. त्यामुळे काय होईल की आता तुम्ही उरलेलं जे असेल ते नत्र, स्फुरद, पालाश हे द्यायला हवं. त्याच्यासोबतच आताच सांगितलं की बोरॉन, कॅल्शियम ह्याची जी आपल्या जमिनीमध्ये कमतरता आहे ते सुद्धा आपण ड्रिपच्या साह्याने दिलं तर अतिशय चांगलं होईल. आणि त्याच्याशिवाय कधी कधी काय होतं की पानाच्या खालच्या बाजूला जर आपण बघितलं ना तर तिथे अशी बारीकशी किडीचा प्रादुर्भाव दिसतो. तर यावर सुद्धा आपण प्रॉपर नियंत्रण करण्यासाठी वारंवार बघायला पाहिजे. कारण काय होतं की किडीमुळे विषाणूजन्य जो आपण शेंडेमर हा जो रोग म्हणतो हा फार मोठ्या प्रमाणात येतो. म्हणजे आपण एकात्मिक जे म्हणतो ना, किड आणि रोग आणि खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ह्या सगळ्यांचं आपण एकत्रित नियोजन केलं तर फलधारणा चांगली होईल. फुलं जे आलेले आहेत ते फुलं पण फळं मोठे होणार, चांगली वाढ होणार आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळू शकतो.
अच्छा, हा. कारण काय आहे की आपण हे जेव्हा आपण घेतो फळं वगैरे धरायचा प्रयत्न करतो, हा, ती चांगली पोसावी, चांगली मोठी व्हावी, हाच आपला उद्देश असतो. बरोबर. आपण हे आहे छान आणि पुढे जाऊन मग ती जरा फळं वाकडी होतात किंवा ती तिथे जर थोडी मोठी झाली, बॉल एवढी 100 ग्रॅम हा, 150 हा. ग्रॅमची झाली की ती खडतात, पिवळी होतात. मग आपण त्याला म्हणतो की सेटिंग चुकलं. मग हा मुख्य जे तुम्ही म्हटलं की खतांचं नियोजन पण महत्वाचं आहे, पाण्याचं पण नियोजन. कधी कधी शेतकरी काय करतात की खूप ट्रेस देतात पाण्याचा, तसं पण देऊ नये. आणि कधी कधी काय करतात, खूप जास्त पाणी देतात, ते पण देऊ नये. आता हिवाळा आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही, पण आपल्या जमिनीमध्ये जे काही खतांचे कॅल्शियम नायट्रेट आणि जे काही बोरान म्हणतो, कधी कधी बघा फळं मोठी होताना दिसतात आणि नंतर मग मोठी झाली की तडकतात, बरोबर. तर त्या बोरान आणि कॅल्शियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे सुद्धा फळं तडकतात आणि फळांची वाढ होत नाही, मेन म्हणजे. तर त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, खतांचा प्रॉपर डोस दिला पाहिजे. 13-0-45 एक बाजारामध्ये मिळतं, यातून सुद्धा आपल्याला बोरान उपलब्ध होऊ शकतं. त्याशिवाय युरियाचे प्रॉपर डोस दिलेले पाहिजे, सुप्लास, स्फुरद, पालाश. तर अगदी फळं चांगले होणार आणि मोठे पण होणार आणि तडकणार नाही. याची विशेष काळजी घेतली तर चांगलं होईल. आणि विशेष म्हणजे किडींची. तुम्ही जर बारकाईने जर निरीक्षण केलात ना, तर पानाच्या खालच्या बाजूला सूक्ष्म दिसतात असे, आणि ती जर वेळीच कंट्रोल नाही केलं किंवा नियंत्रण नाही केलं तर ते पूर्ण शेंडा मरून जातो आणि फळं आपले निकस होतात आणि फळांची वाढ होत नाही. तर हे पण आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यासोबत जर एखादी अशी किडी जर तुम्हाला आढळली आता किंवा पुढच्या अजून काही दिवसामध्ये, तर इमिडाक्लोप्रिड चांगलं एक कीटकनाशक आहे. तर हे 1 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यात आपण फवारणी करू शकता, किंवा ड्रेंचिंग सुद्धा, ज्याला आपण जिरवणी म्हणतो, ते सुद्धा करू शकता. पण फवारणी केलेली अतिशय चांगली. आळवणी पण करू शकता, पण फवारणी केलेली अतिशय, कारण ते पानाच्या खालच्या बाजूने असतं, त्यामुळे आळवणी करायची नाही. असेल तर, अदरवाईज नाही. आता जे करंट वातावरण आहे हे कधी उष्ण आपल्याला दाखवतं, कधी गार दाखवतं. म्हणजे 4 दिवसामध्ये वेगवेगळे वातावरण बघायला मिळतात. मग यांच्या वाढीच्या आणि फलधारणेच्या त्या जो पॅटर्न ठरलेला असतो, याच्यामध्ये काही नुकसान होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी? कधी जास्त ऊन आणि कधी म्हणता ना तुम्ही थंडी. खरं तर हे वातावरण आता सध्या तरी फळधारणेवर काही असा फरक पडणार नाही, पण जास्तीत जास्त जर आपण लेट सोईंग वगैरे करतो ना, जे फळं खूप उशिरा मिळतात, जसं फेब्रुवारीच्या तिकडे, त्या फळांवर त्याचा परिणाम उष्णतेचा होऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला फक्त पाणी आणि सावलीचं नियोजन करावं लागतं. आता समजा फळं जरा मोठा साईज झालेला असेल तर त्याच्या खाली थोडं गवताचं आच्छादन वगैरे द्यायला लागेल, कारण कधी कधी माती लागतं ना, तर खालच्या बाजूने पण फळांना म्हणजे इजा होतं. त्यामुळे थोडंसं गवताचं आच्छादन खाली द्यायचं, किंवा वेलीचं पान असतं ते त्याच्यावर थोडी सावली पडेल या पद्धतीने झाकून ठेवण्याचा म्हणजे आपण प्रयत्न करायला पाहिजे. पण आत्ताचं जे सीझन आहे एवढा काही मोठासा फरक पडणार नाही. ठीक आहे, तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हो, धन्यवाद आशिषजी आपल्या सहभागाबद्दल. हो, नक्की, धन्यवाद. मॅडम, आपण बोलत होतो की प्रमुख जे रोग येतात कलिंगडावर, तर तुम्ही मर रोगाबद्दल सांगत होतात. आता मर रोग हा एक बुरशीजन्य रोग आहे, आणि ती फिजारियम नावाची जी बुरशी असते त्यामुळे हा रोग येतो आहे कलिंगडावर. आणि याचे विशेष लक्षणं म्हणजे पानावर असे काळे पिवळे असे चट्टे आलेले दिसतात. कधी कधी त्याची बुरशी पांढरट बुरशी सुद्धा असते, आणि रोप कोलमडून जातं, वेली सुकतात, पाने पिवळे पडतात. तर अशा पद्धतीचे जर आपल्याला लक्षणं दिसले तर आपण विशेष म्हणजे बुरशीनाशक फवारायला पाहिजे. तर त्यावर मॅनकोझेब प्लस हेक्झॅकोनाझॉल याचं जे कॉम्बिनेशनचं एक औषध आहे ते सुद्धा 1 मिली किंवा 2 मिली प्रति लिटर पाण्यात आपण त्या रोगाच्या नियंत्रणासाठी घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो रोग आहे कलिंगडावर तो म्हणजे शेंडेमर. सध्या कोकणात, पालघर, रायगड साईडला ह्या रोगाचा अतिशय प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. शेंडेमर हा विषाणूजन्य रोग आहे. हा एक थ्रिप्स जी आहे फुलकिडी, त्या थ्रिप्समुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे दिसून येतो. काय करते की ही जी किडी आहे ही पानाच्या खालच्या बाजूने जाऊन, किंवा जेव्हा शेंडा जेव्हा येतो, फुलं यायला तयार होतात, तेव्हा ही किडी त्यावर रस शोषून घेतो. त्यानंतर किडीच्या जे काही चिकट द्राव असतो तो त्याला लागतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की बुरशी सुद्धा वाढते, आणि एका रात्रीमध्ये कितीतरी झाडांवर ती स्प्रेड होते, पसरते, आणि मोठ्या प्रमाणात
प्रादुर्भाव होतो. विषाणूजन्य प्रादुर्भाव होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं शेतकऱ्यांचं. बरोबर. तर ह्या किडीचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीपासनं, लागवडीपासनं, जेव्हा आपण जमीन नांगरतो, काही शेतकरी सरी वरंबा लावतात, काही गादी वाफ्यावर लावतात. याविषयी बोलूया मॅडम. एक फोन घेऊया. नमस्कार. हॅलो शंका समाधान. नमस्कार मॅडम, मी राजकुमार वानखडे, वणी वरोळा, तालुका अकोट, जिल्हा अकोल्याहून बोलतोय. मॅडमला प्रश्न आहे की आम्ही राहतो खारपान पट्ट्यात. बरोबर. समजा खारपान पट्ट्यात कलिंगडाचं पीक घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? खारपानपट्टा म्हणजे जमिनीत खारटपणा म्हणता का तुम्ही? क्षारयुक्त जमीन आहे. तर काय करावं लागेल म्हणजे आपल्या आता जमिनीचं सगळ्यात आधी तुम्ही माती परीक्षण करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की खूपच जास्त क्षार असतील तर त्याचा पिकावर परिणाम होतो. त्यामुळे आधी माती परीक्षण करून घेणे. मागच्या वेळेस लावले होते मॅडम. हा, म्हणजे चांगलंच उत्पन्न आलं मागच्या वर्षी. हा, तर त्याच्यामुळे काय होतं की जमिनीची तर तुम्ही माती परीक्षण केलं तर क्षारयुक्त, त्याच्याबरोबर जर तुम्ही कॅल्शियम वगैरे जर चांगल्या पद्धतीने दिलं किंवा आपण जे चुना म्हणतो, त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण लावतो ना, तर कॅल्शियमचं प्रमाण जर आपण थोडंसं वाढवलं तर काय होतं की जमीन आपली न्यूट्रल होईल आणि क्षारयुक्त ती जरा कमी होईल. त्याशिवाय खतांचे डोजेस प्रॉपर द्यायला पाहिजे आणि पाण्याचं थोडं चांगलं नियोजन करायचं. पाणी व्यवस्थित असलं की जमीन थोडं न्यूट्रल होतं किंवा जे ॲसिडीचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि असा फारसा असा काही मग परिणाम होणार नाही फळांवर, फलधारणा चांगली होणार. पन्नी लावून ते आता सध्या बीज पेरणी चालू आहे. पन्नी लावून म्हणजे प्लास्टिक आच्छादन करून ना, वाफे करून हे करून त्याच्यावर प्लास्टिक आच्छादन केलं. बरोबर. प्लास्टिक आच्छादन केल्यामुळे ना तुम्हाला पाण्याचा पण म्हणजे खर्च कमी होऊ शकतो. कारण कसं होतं आणि गवताचा पण खर्च, वीड जे म्हणतो ना आपण, तण जे म्हणतो, तणाचा पण खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे कलिंगड येऊ शकतो. धन्यवाद वानखेडे आपल्या सहभागाबद्दल. ओके, धन्यवाद मॅडम. मॅडम, आपण बोलत होतो शेंडेमर जो रोग आहे तर त्याचं जे नियंत्रण आहे, शेंडेमर रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक शिफारस दिलेली आहे. त्यामुळे 70% रोग आटोक्यात येऊ शकतो. ती शिफारस अशी म्हणजे की लागवडीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी 30 मायक्रॉनचं काळं प्लास्टिक आच्छादन करावे. त्याच्यानंतर पहिले 2 पानं येतात. जेव्हा बियाणं आपण आच्छादन केल्यानंतर आपण त्याला छिद्र करतो आणि छिद्रामध्ये कमीत कमी बियाणं 1 किंवा 2च टाकावे. पण काही शेतकरी काय करतात की जास्त बियाणं टाकतात. रोपांची वाढ झाल्यावर जे काही जोमदार रोप आहे तेच ठेवायचं आणि शक्यतोवर 1च रोप ठेवायचं. फार वाटलंच तर 2, पण शक्यतोवर 1 रोप ठेवायचं. त्यानंतर जेव्हा पानांची 2 पानं किंवा 3 पानं असतात त्यावेळेस सुडोमोनास फ्लोरोसन्स हे 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये विरघडून त्याची जे रोपांना आळवणी करायची किंवा ड्रेंचिंग म्हणतो आपण, ते करायचं. त्यानंतर 25 ते 30 चिकट सापळे म्हणतो आम्ही, निळ्या कलरचे जे ट्रॅप आहेत, 1 हेक्टरला 30, ह्याप्रमाणे अशी आम्ही शिफारस दिली आहे. त्याच्यानंतर 30 ते 25 दिवसांनी इमिडाक्लोप्रिड जे कीटकनाशक आहे ते 1 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यातनं फवारणी करायची आणि शेवटी नीम ऑइल जे आहे त्यांची फवारणी करायची. मॅडम, कार्यक्रमातला पुढचा फोन घेऊया आपण. नमस्कार. हॅलो शंका समाधान. हा, नमस्कार. हा, बोला. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातला शेतकरी बोलतोय, राजेश माधव रिकामे. मॅडम, आम्ही याच्या आधी जे पारंपरिक पद्धतीने कलिंगड लागवड करायची, बरोबर. आता कसं आता सुधारणा झाली. बरोबर. आता ज्या बियाण्याच्या बाबतीत ज्या व्हरायटी आहेत ना, त्याच्यामध्ये माझ्याकडनं शेतकरी फार कन्फ्युज असतो, म्हणजे संभ्रमात पडतो. कारण काय होते, जेव्हा दुकानदार सांगतो ही व्हरायटी काय, ही चांगली असते, याचं आहे, पण मग समजा ती व्हरायटी घेऊन ती लागवड झाली, ती लागवड झाल्यानंतर प्रॉब्लेम असा येतो, बरेच अनुभव आलेत का ती व्हरायटी आमच्या क्लायमेटनुसार म्हणजे हवामानानुसार ती त्या याच्यात योग्य नसते. मग तो शेतकऱ्याचा पूर्ण तो सीझन फुकट जातो. आता आमच्या दृष्टीने जे काही विद्यापीठाने सांगितलेली आहे की सगळ्यात मोठी प्रचलित व्हरायटी जी आहे शुगर बेबी आहे. शुगर बेबी, मग शुगर बेबी आपण याच्या आधी पण लावत आहे. हा, शुगर बेबी सगळीकडे म्हणजे परफॉर्मन्स चांगला आहे त्याचं. तुम्ही जर लावलीत तर प्रत्येक तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे येते. त्याशिवाय अर्कामानिक एक आहे, अर्का ज्योती आहे, मधू आहे, सांगितलेले आहे. त्यापैकी जर मिळत असेल तर अतिशय उत्तम आहे. मधू आहे, अर्कामानिक, अर्का ज्योती आणि शुगर बेबी ह्या कशा
फेवरेट आहेत आणि प्रत्येक क्लायमेटला म्हणजे सुटेबल आहेत. तर ह्या पद्धतीचे जर म्हणजे आपल्याला बियाणं मिळालं तर अतिशय चांगलं होईल आणि त्याचा काही फारसा म्हणजे परिणाम होणार नाही, चांगलं उत्पन्न येणार. तर तुम्ही त्या पद्धतीचे बियाणे घेण्याचा प्रयत्न करावा. कारण प्रत्येक तालुक्यासाठी किंवा प्रत्येक जिल्ह्यासाठी सुटेबल होईल अशी जात विकसित केलेली नाही आहे. पण ज्याच्यावर सगळीकडे सरसकट आता शुगर बेबी सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचं बियाणं पण उपलब्ध होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ते बियाणं वापरायचं. हवामानानुसारच ही व्हेरायटी सगळीकडे चांगली येते. आणि आपलं निरीक्षण असेल तर हवामानावर फार फार तर काय कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जर तुम्ही मल्चिंग केलं तर अतिशय उत्तम होईल. मल्चिंगमुळे काय होतं की तण नियंत्रणात येऊ शकतं, पाणी नियंत्रणात येऊ शकतं आणि हवामानामुळे फार फार किडी रोगांचा मोठा प्रादुर्भाव येऊ शकतो. त्यामुळे तुमचं निरीक्षण बारकाईने असणं गरजेचं आहे. कलिंगडमध्ये मागच्या वेळेस जे व्हायरस आला त्या व्हायरसमुळे बऱ्याच वर्षी तो शेतकऱ्यांना फटका बसला, कारण त्याच्यावर नियंत्रणच झालं. तेच मी सांगते तुम्हाला. आताच मी व्हायरस बद्दल सांगितलं. व्हायरस बड निक्रोसिस व्हायरस म्हणतो आपण त्याला. तुम्ही प्लास्टिक आच्छादन करताच, बरोबर. प्लास्टिक आच्छादन केल्यानंतर तुम्ही त्यावर बी पेरता. तर जवळपास 6 ते 7 दिवसानंतर जेव्हा 2 पानं येतात, बरोबर, त्यावेळेस काय करायचं की सुडोमोनास फ्लोरोसन्स हे कुठे पण अवेलेबल आहे. ते 5 ग्राम प्रति लिटर पाण्यातनं किंवा आळवणी करायची. त्याच्यानंतर इमिडाक्लोप्रिड आहे ह्या रोगासाठी. हा जो विषाणूजन्य रोग आहे, जो व्हायरस म्हणता तुम्ही, हा एका थ्रिप्समुळे, थ्रिप्स ही किडी आहे, जसा डासामुळे मलेरिया होतो ना, त्या प्रकारे हा व्हायरस आहे, हा थ्रिप्समुळे पसरतो. ठीक आहे. तर ही थ्रिप्स आहे जी किडी, ह्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड एक कीटकनाशक आहे. 2 मिली प्रति लिटर पाण्यातनं फवारणी करावी. त्याशिवाय ॲझाडिरेक्टिन जे म्हणतो आपण, नीम ऑइल 10,000 ppmचं आहे, याची सुद्धा आपण 5 मिली प्रति लिटर पाण्यातनं फवारणी करावी, जेणेकरून किडी नियंत्रणात आली तर हा विषाणूजन्य व्हायरस तो नियंत्रणात येऊ शकतो. एक मॅडम प्रश्न दुसरा असा आहे, आपण वेळ निघाल्यानंतर त्याची जी छाटणी करतो, छाटणी याच्यासाठी करतो की बघा, तुम्ही 3 बिया टाकल्या असेल तर आपण काय करतो, जोमदार रोप असेल ते ठेवायचं. कमीत कमी 1 किंवा 2च वेली ठेवायच्या असं आम्ही सांगतो. या वेलीचा पण आपण तिचे ज्या पहिल्या फांद्या येतात 2 ती आपण कट करतो. ऍक्च्युली ते करायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे पण परत किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मला तेच म्हणायचं, त्याच्यामुळे जास्त कटिंग करायला नाही पाहिजे. फक्त 1 किंवा 2च रोपं आणि त्यापासून येणारी वेली तीच आपल्याला चांगली फलधारणा देते. कमीत कमी जेवढे तुम्ही रोप ठेवाल तेव्हा कमीत कमी रोपांना जास्तीत जास्त उत्पादन येईल आणि तुम्ही कटिंग करायचीच नाही. हो, धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. रस शोषून घेणारी एक मोठी महत्वाची कीड आहे जी आता मी सांगितली, थ्रिप्स. त्याशिवाय मावा आहे आणि पांढरी माशी जे म्हणतो आपण. त्या काय करतात, पिकांच्या जेव्हा 3 पानं असतात कलिंगडाच्या लागवडीपासून त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि जनरली आतल्या बाजूनी दिसून येतो. ते पूर्ण रस शोषून घेतात, पानं पिवळे पडतात, त्यात चिकट द्राव आपल्या अंगातला सोडतात आणि त्याच्यामुळे दुसरी इतर बुरशी वाढते. बरोबर. त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांचं निरीक्षण आतल्या बाजूने करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशा वरवर आपल्याला दिसतच नाही, पान पलटल्याशिवाय दिसत नाही. तर रस शोषून घेणारी किडी आहे, या नियंत्रणासाठी 2 ते कीटकनाशक अतिशय प्रभावी आहेत. इमिडाक्लोप्रिड जे मी सांगितलेलं आहे 2 मिली प्रति लिटर पाणी, हे अतिशय चांगलं प्रभावी कीटकनाशक आहे. किंवा ॲझाडिरेक्टिन, नीम ऑइल, निमिसाइड हे जे आहेत 10,000 ppmचं, हे सुद्धा अतिशय प्रभावी आहे. त्याशिवाय मी सुडोमोनास सांगितलं, वर्टिसिलियम लिकॅनी आहे, ते पण 5 मिली प्रति लिटर पाण्यातनं ह्या किडीसाठी आपण फवारू शकतो. सो अशा पद्धतीने आपण रस शोषून घेणाऱ्या किडीचं नियंत्रण करू शकतो. त्याशिवाय एक महत्वाचा रोग येतो ह्या किडीशिवाय, तो म्हणजे भुरी रोग जे म्हणतो, आणि एक केवडा म्हणतो. पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू असं आपण त्याला इंग्रजीमध्ये संबोधतो. तर भुरी रोग पण हा बऱ्याच कुकुरबिटेशियस जी काही फॅमिली आहेत त्यावर आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने भुरी म्हणजे पांढरा जो आहे, कलिंगडाचे जे पानं येतात त्याच्या खालच्या बाजूला पांढरा असा भुकटीसारखा
कधी कधी पांढरेट असे डाग दिसतात, कधी कधी खडूचा जसा पांढरा डाग असतो तशा पद्धतीचे ह्याचे लक्षणं दिसून येतात. आणि त्यामुळे काय होतं की पान हळूहळू जी वेल आहे ती कोमेजलेली जाते आणि पूर्णपणे वाळते. त्याशिवाय डावणी मिल्ड्यू जे म्हणतो आपण, ज्याला केवडा रोग म्हणतो, ह्याच्या उलट भुरी रोगाला पांढरे चट्टे दिसतात, तर केवड्या रोगाला पिवळट काळपट दिसतात आणि त्याच्यावर सुटी मोल्ड काळी बुरशी वाढते आणि कालांतराने हळूहळू संपूर्ण वेल नाहीसी होते, फलधारणा होत नाही, फुलं तर लागतच नाही आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतो. तर ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी बारकाईने नियंत्रण करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. आणि जर हा रोग जर आढळला तर त्यासाठी प्रभावी एक रिडोमेल मॅन्कोझेप्लस मेटॅलॉक्झिल याचं कॉम्बी प्रॉडक्ट आहे, सिस्टमिक बुरशीनाशक आहे, हे बाजारात मिळतं. आणि त्याशिवाय ट्रायकोडर्मा हर्झियानम आहे, हे एक जैविक बुरशीनाशक आहे, तर ह्याची सुद्धा आपण फवारणी करायला हरकत नाही. मॅन्कोझेप्लस मेटॅलॉक्झिल हे कॉम्बी प्रॉडक्ट आहे, त्याची 2 ग्राम प्रति लिटर पाण्यातनं फवारणी करावी. अशा पद्धतीने आपण भुरी आणि केवडा, पावडरी मिल्ड्यू आणि डावणी मिल्ड्यू जो म्हणतो, ह्या रोगावर आपण नियंत्रण करू शकतो. एकंदरीत मॅडम, कलिंगडावर जे येणारे महत्त्वाचे रोग आणि किडी आहेत, तर तुम्ही जसं सांगितलं की सुरुवातीपासूनच आपण जर काळजी घेतली आणि एक प्रामुख्यानं मला असं वाटतं की मॅडम, कलिंगड जिथे आपण लावलंय त्या बागेची स्वच्छता सुद्धा असणं गरजेचं आहे, नाही का? तरी सुद्धा रोगकिडींचं प्रादुर्भाव आपण रोखू शकतो बऱ्यापैकी. सुरुवातीपासूनच आपण नांगरणीपासूनच विशेष काळजी घ्यायला पाहिजे. आणि मी सुरुवातीला सांगितलं की नांगरणी केल्यानंतर तणनाशकासाठी आपण आच्छादन करायला पाहिजे. सुरुवातीपासून जर आपण काळजी घेतली तर आपल्याला फळधारणा चांगली. बरोबर आहे. म्हणजे ही सगळी काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच नियोजन व्यवस्थापन चांगलं केलं तर कलिंगड हे नक्कीच एक व्यापारी दृष्ट्या पीक म्हणून शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरू शकतं. मॅडम, आज आपण इथे आलात आणि या कलिंगड पिकावर येणारे जे कीड रोग आहेत तर यांचं नियंत्रण कसं करावं याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. तसेच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा समर्पक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅम.